गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे। सराईत चेन स्नॅचर आणि मोबाईल स्नॅचरकडून 16 ब्रँडेड कंपनीचे मोबाईल फोन आणि एक चोरीची R1I मोटरसायकल जप्त करून 12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। तक्रारदार हे आयव्हिनियस स्टोअर हॉलमार्क चौक कॉलेज रोड या ठिकाणी उभे असताना R1I मोटरसायकलवर डबल सीट आलेल्या इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमानं फिर्यादी यांच्या हातात जोरात झटका देऊन आयफोन 17 प्रो हा मोबाईल फोन बळजबरीने हिसकावून घेऊन चोरून नेला। यावेळी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांनी आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्याचे आदेश दिले होते। त्यावरून गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी आयफोन 17 प्रो मोबाईल फोन आणि आरोपीचा शोध घेत असतानाच गुन्हे शोध पथकाचे अंमलदार प्रवीण केदारे, तुळशीदास चौधरी यांना सदरचा मोबाईल स्नॅचिंग हा रेकॉर्डवरील गुन्हेगार तौफिक इक्बाल हाशमियानी आणि त्याचा साथीदार लंबोदर विष्णू फसाळ यांनी चोरी केला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली। त्यानुसार त्यांनी शोध घेतला असता सदरचा आरोपी हा मुंबईकडून नाशिकच्या दिशेने येणार असल्याबाबत माहिती मिळाली। त्यावरून पोलीस पथक हे घोटी टोल नाका येथे सापळा रचून थांबले आणि आरोपीचा घोटी टोल नाका येथे दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाची चाहूल लागल्याने त्यांनी टोल नाका येथून हलकावणी देऊन R1I मोटरसायकलने नाशिकच्या दिशेने पळ काढला। तेव्हा पोलिसांनी 40 किलोमीटर सिने स्टाईल पाठलाग करून आरोपींना सावरगाव सुलावाईन रोड येथे थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी R1I मोटरसायकल रस्त्याच्या कडेला सोडून शेतामध्ये पळ काढला। तेव्हा पोलीस पथकाने चिकाटीने दोन्ही आरोपींना शिताफीने पकडून पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलाय। तर त्यांच्याकडून मोबाईल स्नॅचिंगचे 1, मोटरसायकल चोरीचे 2, चेन स्नॅचिंगच्या 4 गुन्ह्यांमध्ये आरोपी आणि एक खुनाचा प्रयत्न असे एकूण 7 गुन्हे उघडकीस आलेले आहे। आतापर्यंत 12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। तर अधिक तपास सुरू आहे। ही उल्लेखनीय कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, परिमंडळ 1, प्रमोद वाघ, सहाय्यक पोलीस आयुक्त, नाशिक शहर सरकारवाडा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे, पोलीस निरीक्षक जमीर शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, पोलीस हवालदार गिरीश महाले, पोलीस हवालदार भागवत थबिल, पोलीस हवालदार गणेश रेहरे, पोलीस हवालदार अमित शिंदे, पोलीस अंमलदार गोरख साळुंके, पोलीस अंमलदार सुजित जाधव, पोलीस अंमलदार प्रवीण केदारे, पोलीस अंमलदार तुळशीदास चौधरी यांनी केली आहे।